फक्त 48 तास आणि एका कुटुंबाचं आयुष्य बदललं. हो मित्रांनो, फक्त 48 तासात एका कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ज्याच्या घरासमोर गाड्यांची रांग लागायची, ज्याच्याकडे स्वतःचं घर, व्यवसाय आणि संपन्न आयुष्य होतं, तेच कुटुंब अचानक रस्त्यावर येण्याच्या स्थितीत आलं. पण ही स्टोरी खाली पडण्याची नाही, तर पुन्हा उठून उभं राहणाऱ्याची आहे. हो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी TV मालिकांमध्ये एक लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी यांच्या आयुष्याबद्दल, त्याच्या आयुष्याच्या खऱ्या संघर्षाबद्दल. आज आपण त्यांना यशस्वी अभिनेता म्हणून पाहतो, पण त्यामागे एक मोठा संघर्ष दडलेला आहे. हार्दिक जोशी याचं बालपण सामान्य नव्हतं. त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत होतं. मोठा व्यवसाय, स्वतःचं घर आणि तब्बल 11 गाड्या, सगळं सुरळीत चाललं होतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका मोठ्या आर्थिक संकटामुळे त्यांच्या कुटुंबाला अचानक मोठा फटका बसला. हार्दिक यांनी एका मुलाखतीत सांगितलं की अतिशय कमी वेळात त्यांना घर आणि गाड्या विकाव्या लागल्या. ज्या गोष्टी कायमस्वरूपी वाटत होत्या त्या डोळ्यासमोरून निघून गेल्या. तो काळ फक्त पैशाचा नव्हता, तो आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा काळ होता. पण इथेच सुरू झाला हार्दिकचा खरा प्रवास. हार मानण्याऐवजी हार्दिकने अभिनय क्षेत्र निवडलं. लहान भूमिका करत करत तो स्वतःला सिद्ध करू लागला. आणि मग आली ती मालिका तुझ्यात जीव रंगला. राणादा ही भूमिका घरात घरात पोचली. लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. एका संघर्षातून उभा राहिलेला हा मुलगा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता बनला. त्यानंतर त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स केले. त्यातली एक लोकप्रिय मालिका होती तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. आज ते यशस्वी आहेत, स्थिर आहेत आणि स्वतःच्या मेहनतीवर उभे आहेत. त्याच्या आयुष्यात साथ मिळाली आणि त्याच्या सहकलाकार आणि जीवनसाथी ती म्हणजे अक्षया देवधर, ज्यांनी हार्दिकच्या प्रवासात मोलाची साथ दिली. मित्रांनो, पैसा जाऊ शकतो, मालमत्ता जाऊ शकते, पण जिद्द आणि मेहनत असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. हार्दिक जोशींची ही स्टोरी आपल्याला शिकवते की संघर्ष संपत नाही, पण त्यातूनच यश जन्म घेतं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण पुढची माहिती कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते. धन्यवाद.